सती साधनेचा विषय जो आहे ना, तो प्रॅक्टिकल हे आपण परत परत पाहतो. आणि प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष करण्याची गोष्ट, आणि जी गोष्ट आपण प्रत्यक्ष करतो ती गोष्ट क्रमानेच चालते. कोणतंही काम घ्या, त्याच्यामध्ये सिक्वेन्स असते, त्याच्यामध्ये क्रम असतो. बिगर क्रमाची कोणती गोष्ट नाही. साधा स्वयंपाक जरी घेतला तरी तुम्हाला पहिले हे, मग ते आहे ना. एखादी भाजी जर करायची असेल तर कशी करता भाजी? साधी गोष्ट आहे. भाजी करायची म्हणजे निवडायची किंवा काय असेल ते, मग ते धुवायची, मग ते असं काय शिजवायची, मग फोडणी काय असेल ते त्या क्रमानं मग ती शेवटी भाजी बनते. एकदम शेवटची भाजी कधीच बनत नाही. भाजी बनते ती शेवटी. प्रॅक्टिकल गोष्ट नेहमी क्रमाक्रमानेच पुढे जाते. तुम्ही गाडी चालवता तर काय करता? आधी काय करता? गाडी बसायला डायरेक्ट चावी लावा. हा, चावी लावून मग स्टँड मारावं लागतं, मग किक मारावं लागते. किक मारल्यावर ॲक्सिलेटर दिल्यानंतर ब्रेक गिअर टाकला. गिअर टाकल्यानंतर मग ॲक्सिलेटरला वाढवलं तरी गाडी. आणि चौथा गिअर एकदम टाकला चालेल का? नाही, पहिला गिअर. हा, पहिलं न्यूट्रलवरच यावं लागतंय. आधी न्यूट्रल, मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. उतरताना पण साधारण तसंच असतंय नाही का? म्हणजे प्रॅक्टिकल गोष्ट ही क्रमानं चालते. तशी साधना ही पण क्रमानं चालणारी गोष्ट आहे. तुमचा जो प्रश्न आहे किंवा आता सती साधनेतलं एकदम सतीपठ्ठान सांगा, नाही तर सप्तबोध्यांग सांगा, तर ते सांगून काय उपयोगाचं नाही. कारण तो चौथा गिअर टाकण्यासारखं आहे ते. आधी आपली गाडी मोशन मध्ये आली पाहिजे, गाडी स्टार्ट झाली पाहिजे. आधी गाडी स्टार्ट झाली पाहिजे. आता तुमची गाडी स्टार्ट झाली कारण तुम्ही वाट पाहताय क्लासची. ज्यांना वाटतं का क्लास, काल फोन आले मला, 1-2 फोन आले, तुम्ही पण सकाळी म्हटले का आता जरा इंटरेस्ट यायला लागला, असं काहीतरी म्हटलं तुम्ही, इंटरेस्ट यायला लागला. काल एक जण म्हणाले मी तर रविवारची वाटच पाहत असतो. म्हणजे तो ट्युनिंग व्हायला लागला, मूड यायला लागला, ट्युनिंग व्हायला लागलं. मूड यायला लागला, ट्युनिंग व्हायला लागलं. आता ही जी फेज आहे, ही जी अवस्था आहे, ही फार महत्वाची आहे. ट्युनिंग होणं म्हणजे लय किंवा मूड लागणं, त्याच्यात मन असणं, ही पहिली. त्याला आपण सूर्यगवसणं म्हणतो. सूर्यगवसणं त्यालाच लय लागणं म्हणतात. लय म्हणजे त्या लयीत येतो, त्या ह्याच्यात येतो, त्या मोशन मध्ये येतो. म्हणजे आता सुरात आपण याच्यावर चर्चा केलेली आहे की तो सूर आधी तो काय हार्मोनियम असेल का तानपुरा असेल तर तबला असेल, ते सगळं ते लावून घेतात आणि मग त्या सुरामध्ये गायक तो त्याचा आवाज लावतो आणि मग ते पुढे चालतंय गाणं. तसं हे पण असंच आहे की आधी आपल्याला तो सूर गवसला पाहिजे की नेमकं सती साधना, जागृतीची कार्यशाळा कशासाठी, नेमकं जागृती कशासाठी, काय करायचं यार, याचा काय उपयोग आहे. ही गोष्ट जर लक्षात आली असेल तर, आणि त्याची आपल्याला ओढ लागली असेल, त्याची आपण जर वाट पाहत असू, मग आपण डेफिनेटली पुढे जाणार. पण पुढे जाणार तर ते क्रमाने जाणार.
नुसता मूड लागला आणि हे झालं तसं नाही. ते मूड लागला, इच्छा निर्माण झाली, हे आमकं हे करायचंय, पण कसं करायचं, कोणत्या क्रमानं करायचं हे पक्क लक्षात आल्याशिवाय आपण लॉजिक जे आहे, तर्क जो आहे, हा तर्क जंप मारत असतो नेहमी. माइंड विचार त्याला काय वाटतं, पटकन हे सापडलं पाहिजे, ते सापडलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. आणि तुम्ही तर्कानं तुम्ही कुठे जाऊ शकता. तर्क 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 आहे, त्याला काय तुम्ही आता इथं बसले, तुम्हाला वाटलं का नाही त्या सुनीता विल्यम सारखं मी ह्याच्यावर पाहिजे, चंद्रावर पाहिजे, सुनीता विल्यम सारखं मी चंद्रावर जाईल, तर डोळे बंद तुम्ही तिथं जाऊ शकताय, डोळे बंद करून. समजा तिचे काही तुम्ही फोटो बिटो किंवा काही जे काही तिचे यान वगैरे ते सगळं आता पाहिलं असेल समजा, तर ते पाहून तुम्हाला हे असं आपल्याला पण जमलं पाहिजे आणि गेलं पाहिजे. तर लॉजिकली किंवा एक माणसाची जी स्वप्नावर प्रवृत्ती आहे, तर माणूस तिथे जाऊ शकतो. पण प्रॅक्टिकली नाही तसं जाऊ शकत ना. प्रॅक्टिकली काय करावं लागेल हे त्यालाच माहिती जो जातो. तर प्रॅक्टिकल गोष्टीचं आणि थेरॉटिकल गोष्टीचं याचं अंतर थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे, यातला फरक. त्यामुळं आपल्याला लवकर काहीतरी मिळण्याची ओढ असते, ती चांगली गोष्ट आहे. परंतु जे साध्य करायचे, जे प्राप्त करायचे, ते आपण कोणत्या क्रमाने करू शकतो, तो क्रम पण लक्षात घ्यावा लागतो. आणि पेशन्स ठेवून पीसफुली आपल्याला ते प्रयत्न करावे लागतात, शांतपणे, तरच एखादी गोष्ट साध्य होते. नाहीतर फक्त स्वप्न पाहिल्यानं किंवा नुसते लॉजिक लढवल्यानं, तर्क लढवल्यानं ते होत नाही. तुमचा जो प्रश्न आहे की सतीपठाण सांगा, तर ह्याच्यावर आपण आता या विषयावर आपल्याला यावं लागणारच आहे. परंतु त्याच्या आधी एक मी सांगतो की तुम्ही स्वतः त्याच्यात येणार आहात. सतीपठाण वगैरे हा जो विषय आहे की कायेत उतरायचं, मग जाणीवा म्हणजे फिलिंग, वेदना, नंतर मग आपलं चित्त म्हणजे इमोशन, भावना, आणि विचार प्रक्रिया, मनोधर्म, ह्या फ्लोमध्ये यायचंच आहे. पण कधी येणार, जोपर्यंत कायच उतरत नाही तोपर्यंत नाही येणार. कारण ते सगळं कायतली गोष्ट आहे, जीवनातली गोष्ट म्हणजे कायतली गोष्ट आहे. कारण सगळं विचार आतच आहेत, इमोशन, भावना आतच आहेत. तुमच्या जाणीवा ज्या आहेत, फिलिंग ज्याला आपण म्हणतो, हे जाणवतं, ते जाणवतं, असं आहे, तसं आहे, जे जाणवतं जिवंतपणात, ते आत आहे, बाहेर नाही, की आत आहे. आत आहे म्हणजे काय येते, आणि मग काय येते, तर मग कायत उतरावं लागेल, शरीरामध्ये उतरावं लागेल. आणि मग ते आपापच ते टप्पे तुम्हाला स्वतःलाच अनुभवायला येणार आहेत, जेव्हा तुम्ही त्याच्यात उतराल त्याला. तर सांगायची पण गरज नाही, असं माझं मत आहे. मत नाही, अनुभव आहे. आणि एक प्रवचन म्हणून किंवा एक व्याख्यान म्हणून किंवा भाषणासारखं त्याच्यावर आपण खूप काही सांगू शकतो, त्याचा उपयोग नाही. कारण जी गोष्ट प्रॅक्टिकल आहे ती थेरॉटिकल सांगून त्याचा फारसा फायदा नसतो, त्याचं फक्त ज्ञान येईल. ड्रायव्हिंग बद्दलचं ज्ञान असणं आणि ड्रायव्हिंग येणं याच्यात कसा फरक आहे, तसा ह्याच्यात आहे. त्याचं साधनेचं ज्ञान असणं आणि साधना जमणं, येणं, समजणं, याच्यात फरक आहे. एवढंच, तसं एकदम सोपं आहे. पण आपलं माइंड जंप करतं, इच्छा आपल्या जंप करतात, आणि आपल्याला वाटतं हे पाहिजे, ते पाहिजे, पटकन पाहिजे, चटकन पाहिजे. ती इच्छा चांगली आहे, परंतु त्याला थोडी
जागृतीची आणि संयमाची जोड ठेवून त्याला प्रॅक्टिकल लेवलवर आणलं पाहिजे. म्हणजे थोडं शांतच झालं पाहिजे. म्हणून आधी समथा म्हटलेलं आहे, शमथ, शांत होणं. आधी शमथ असलं, चित्त मन जे पळापळ करतं त्याला आधी शांत करणं आणि विषयामध्ये आणणं हे गरजेचं असतंय. चित्त शांत नाही झालं, विचार प्रक्रिया शांत नाही झाली, जाणीवा फिलिंगच्या नुसती पळापळ असेल आणि ते पळापळ चालते, ते आपलं त्याचं स्वरूपच तसं आहे. चित्ताचं मनाचं स्वरूपच तसं आहे का ते पळापळच करते. त्याला हे पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, आणि पटकन पाहिजे, चटकन पाहिजे, झटकन झालं पाहिजे, ते त्याला वाटतंच. कारण त्या इच्छा तृष्णा, आणि इच्छा तृष्णा हे तर दुःखाचं मूळ सांगितलंय, विचलनाचं मूळ तेच आहे. ते आपण कमी करण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु परत इच्छेच्या जोरावरच ते करायचा प्रयत्न करतो. जी गोष्ट नुसती इच्छा करून होत नाही, त्या गोष्टीची इच्छाच करून आपण ते प्राप्त करायचा प्रयत्न करतो. तर इच्छा म्हणजे मनाची धावपळ हे आधी थोडी शांत करायला, शांत व्हावी लागते. आणि ते कसं करायचं त्याच्यासाठी पहिली स्टेप आहे आनापानसतीची. आनापानसती म्हणजे श्वासाच्या आधारे श्वासाची जागृती ठेवून, सती ठेवून कायेत उतरणं, आणि एक एक गोष्ट जी आता सतीपठ्ठांमध्ये आहे, काया वेदना चित्त मनोधम, एक एक गोष्ट शांत होऊ देणं. ते होतेच शांत, ते काय करायची गोष्ट नाही. मी याला मनाला शांत करेल, वेदनांना शांत करेल आणि चित्ताला शांत करेल, आपलं काम नाही ते. त्याला म्हणून त्याला अनात्म म्हटलंय. अनात्म म्हणजे आपण करतो असं नाही. ते जसं डोळे उघडे असले की दिसून हा त्याचा धम्म आहे, पाहण्यासाठी काहीच नाही करावं लागत, फक्त पापण्या उघड्या पाहिजे. पापण्या झाकल्या की विश्व, बाहेरचं विश्व बंद. पापण्या उघडल्या की बाहेरचं दिसतं. तर त्याला काय करावं लागतं आपल्याला? काहीच नाही करावं लागत, फक्त डोळे उघडे पाहिजे. पाहण्याचं काम डोळे करतात, जे दिसतं त्याचा अर्थ काढायचं काम मेंदू करतो, शब्द क्रिएट करण्याचं, निर्माण करण्याचं काम मेंदू करतो. चित्ताचं काम हे पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, हे काम चित्तामध्ये चालतं. म्हणजे नैसर्गिकपणे सगळं चालतंय आणि आपल्याला ते माहिती नसते. तर ते सगळं माहिती होण्यासाठी आधी जी पळापळ चालली, ही पळापळ आधी क्षमतेमध्ये आली पाहिजे, शांत झाली पाहिजे. समथ पाली शब्दचा, ते आधी शांतता आली पाहिजे. त्याला जो पहिला उपाय, मार्ग जो आहे तो आनापानसतीचा आहे. पण आता आनापानसती अशी पाहिजे की जी तुम्हाला, म्हणजे आपल्या मनाला, चित्ताला, कायला, जाणीवांना शांत करील अशी आनापानसतीची साधना पाहिजे. आनापानला जर ध्यानाचा विषय बनवला तर ते एका बाजूला जाते ते, आणि आनापानला सतीचा विषय दिला, जागृतीचा विषय दिला, तर श्वास जसा आहे तसा पाहण्याचं काम आपण नॅचरली करतो. जसा आहे तसा, पळापळ नाही करत, जसा आहे तसा. आता जसा आहे तसा म्हणजे कसा? तर आत्ता वर्तमानात जसा चाललाय तसा. काय चाललंय वर्तमानामध्ये? आता सगळे विषय बाजूला ठेवायचे आणि आनापानवर यायचं. आन म्हणजे काय? श्वास. कोणता श्वास?
कोणता श्वास, तर श्वासाची प्रक्रिया, श्वासोच्छ्वासाचं कार्य, ती क्रिया, तो आनापान. आपण आनापानला जर बाहेर पाहिलं किंवा त्याचं वेगळं काहीतरी केलं तर ते आनापान नाही पाहत, आपण त्याच्यातलं काहीतरी पाहतो. आपण वेगवेगळ्या प्रकारे आतापर्यंत करून पाहिलेले. आता ज्यांना जे करत आलेले त्यांना माहिती आहे का आपण आनापान सती करतो म्हणजे काय करतो, आधी काय करायचो, तर जसं सांगितलं तसं करायचो, कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे करायचो आपण, आणि ते बहुधा बाहेर करायचो. बाहेर म्हणजे तुम्हाला माहिती आहे बाहेर म्हणजे कुठे, कारण ते आता कसं आहे प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी सांगितल्या, मग काही लोकांना वाटतं का ते टीका करतो. आपण टीका नाही करत, आपल्याला सत्य शोधायचे, वास्तव पाहायचे. त्याच्यामुळं श्वास हा जर कायच चाललाय, शरीरात चाललाय आणि आपल्याला शरीरात उतरायचंय, तर मग शरीरातलाच श्वास पाहायला पाहिजे. आणि वास्तव असं आहे का शरीरच ते आनापान करते आतल्या आत, स्वतःच करते ना, आपण काहीच करायची गरज नाही. त्याला आपण अनात्म श्वास म्हणतो. म्हणजे मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही, हे वास्तव लक्षात घेण्याची गरज आहे. आणि ते जे वास्तव आहे की हे शरीर, म्हणजे मी श्वास घेत नाही, हे शरीर आतून आत श्वास घेत आहे, आणि त्याच्यासाठी आतमध्ये कायमध्ये श्वासोच्छ्वासाचं आन आणि अपानचं काय चाललेलं आहे, त्या मुवमेंट्सच्या आहेत, त्या हालचालीच्या आहेत, त्या हालचाली सतीचा विषय आहे. पोटाची हालचाल, छातीची हालचाल, पाठीची हालचाल, आतमध्ये श्वासपटलाची हालचाल, ह्या ज्या हालचाली चाललेल्या आहेत, मुवमेंट ज्या चाललेल्या आहेत, ह्या सगळ्या श्वासोच्छ्वासासाठी चाललेल्या आहेत. आणखीनही बऱ्याच गोष्टी त्याच्यात चालल्यात, हे आपण पाहतो. हार्टचं काम चाललंय, डायजेशनचं आहे, पचनक्रिया आहे, आणखीन बऱ्याच क्रिया आहेत. पण आपल्याला थोडं आन आणि अपानचा आपल्याला पीस ऑफ माइंडसाठी, मन आणि चित्त शांत करण्यासाठी आपल्याला आनापानचा एक प्रकारे उपयोग करायचा आहे. कारण आपण जसं मगाशी म्हटलं की आधी चित्त शांत झालं पाहिजे, मन शांत झालं, मग इन्व्हेस्टिगेशन, मग संशोधन पुढचं, मग बारकावे. तुम्ही सगळे बाकीचे काम धंदे उद्योग सगळं सोडून तुम्ही इथं आलात आणि शांत बसलात. इथं येऊन शांत बसलात म्हणून या विषयात तुम्ही उतरू शकता. पण तुमचं मन आतमध्ये स्थिर शांत नसेल तर तुम्ही विषयामध्ये नाही उतरू शकत. फक्त तुमचं शरीर शांत बसलं इथं, मनाचं तुमचं तुम्हाला माहिती आहे काय चाललंय ते. तर त्याला जसं शरीर शांत बसले आता इथे येऊन, त्याचं मन पण स्थिर आणि शांत झालं पाहिजे. तर मग ते आतलं संशोधन करतं. त्याच्यासाठी आधी आनापान सती हाच विषय चांगला पक्का केला पाहिजे. म्हणजे इतका पक्का झाला पाहिजे की जसं बुद्धानं त्या सुत्तामध्ये 4-4.5 ओळीमध्ये जे काही सांगितलंय, त्या 4-4.5 ओळीमध्येच सगळी प्राप्ती आहे.
आनापानसतीची भावना महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने 4 सतीपठ्ठान आणि 4 सतीपठ्ठान ही भावना केल्याने सप्तबोध्यान ते पूर्ण झाले की तुम्हाला विद्या म्हणजे अख्ख्या अस्तित्वाचा बोध आणि त्याच्यामुळे यातनामुक्ती. एवढं तो आनापानसतीचा विषय महत्वाचा आहे. परंतु त्याचा बेस जर लक्षात नाही आला, बेस कशाच्या आधारावर हे सगळं होईल हे जर लक्षात नाही आलं तर मग ते पुढचं काम नाही होत. कोणत्या गोष्टीचं फाउंडेशन महत्वाचं असते. फाउंडेशन चुकलं तर तुम्ही पुढचं सगळं चुकतंय. फाउंडेशन चुकलं का वरती सगळी इमारतच चुकीची. आणि समजा फाउंडेशन कच्चं असेल, व्यवस्थित नसेल आणि तरी तुम्ही इमारत उभी करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर जसजसं ओझं वाढत जाईल तसं तर ते सगळं कोलॅप्स होईल. कारण ते फाउंडेशन व्यवस्थित नाही केलं. म्हणून फाउंडेशन फार महत्वाचं. कोणत्या गोष्टीचं फाउंडेशन महत्वाचं, बाकीचं मग पुढचं काम बराबर होतं. आणि फाउंडेशन म्हणजे आनापानसती आहे. आनापानसतीला आता बरेच लोक एकाग्रतेचा विषय बनवतात तर ते फाउंडेशनच मला वाटतं तिथंच प्रॉब्लेम आहे सगळा. फाउंडेशन म्हणजे एक गोष्ट नाही. फाउंडेशन म्हणजे अनेक गोष्टींचा पुढचा विचार करून केलेली तयारी आहे. फाउंडेशनचा अर्थ काय होतो? जो फाउंडेशन, जो आर्किटेक्ट, इंजिनियर जो फाउंडेशन तयार करतो त्याच्या डोक्यात इमारत असते आधी, ज्याला आपण प्लॅन म्हणतो. त्याच्या डोक्यात आधी इमारत असते आणि त्या इमारतीला धरून तो फाउंडेशन तयार करत असतो. जसे आपल्या डोक्यात इमारत पाहिजे, साधनेची इमारत. आपल्याला काय पाहिजे? शेवटी आपल्या जीवनाचा त्रास आपल्याला कमी करायचा आहे, आपल्या यातना कमी करायच्या, दुःखमुक्ती पाहिजे, विमुक्ती पाहिजे, बुद्धत्व पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे समजा आता सुत्तानुसार आपल्याला ते कळतं. विमुक्ती पाहिजे असेल तर अस्तित्वाचा बोध म्हणजे विद्या आली पाहिजे. अस्तित्व समजलं पाहिजे म्हणजे जीवन समजलं पाहिजे. जीवन समजायचं असेल तर ते जागृतीच्या आधारे समजू शकते हे आपल्याला लक्षात येतं आपल्या साधनेची जी थेरी आहे त्याप्रमाणे. मग आपण म्हणतो हा सप्तबोध्यांगाच्या आधारे ही डेव्हलपमेंट होते. हे कळालं समजा अभ्यास करून. ते सप्तबोध्यांगासाठी आपल्याला सतीपठ्ठान पाहिजे, जसं आता तुमचा प्रश्न आहे. हेही कळालं. सतीपठ्ठांसाठी त्याच्या आधी आनापानसती पाहिजे असं म्हटलंय, ते आपल्याला समजलं. पण आनापानसतीचं फाउंडेशन कसं टाकायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्याचा एक जे प्रमुख उद्देश जो आहे त्याचा आनापानसतीचा, तो मनाला आधी स्थिर करणं, शांत करणं. पुढचं काम मग क्रमशः होतं. तर आनापानच्या पातळीवर काय चाललंय कायमध्ये, त्याच्या हालचाली आहेत, मुवमेंट्स आहेत. आन होतंय म्हणजे काय होतंय. आता एक अजून एक प्रॅक्टिस करण्याचं एक अजून एक तंत्र आहे, एक पद्धत आहे की तुम्ही सगळ्या गोष्टीला असं म्हणजे ब्रेक करत 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 ते म्हणजे सोपं करत जायचं. आधी सोपं म्हणजे समजा आता आनापानसती आहे. आपण एक शब्द होता आनापानसती. सती म्हणजे जागृती, भान. आनापानचं भान, आनापानची सती. आता आनापान म्हणजे काय त्याच्यावर आता आपण बोलू. आनापान म्हणजे काय चाललंय आतमध्ये, आणखीन त्याचे
तुकडे करत करत त्याचं बारीक बारीक पाहत पाहत म्हणजे एकदम तुम्ही एका वेळेला एकच काम केलं समजा की फक्त उदाहरणार्थ आन सती म्हणजे जेव्हा शरीर आन करतंय आतून आतमध्ये तेवढंच जरी व्यवस्थित पाहता आलं की आतमध्ये काय चाललंय आन करता सरळ बसा. कारण हे सरळ बसणं म्हणजे आपण अलर्ट आहोत, आपण कनेक्टेड आहोत. आन होताना शरीरामध्ये काय चाललंय तर हा जे काय चाललंय ते बरंच काय काय चाललंय. फक्त पोटाचंच काम नाही चाललंय, आपल्या पाठीचं पण काम चाललंय, छातीचं आणि सगळं धडाचंच काम सगळं ते ह्याच्यासारखं चाललंय, भात्यासारखं म्हणतो आपण. तर ते त्यातलं फक्त आन जर पाहिलं धरून नाही टाळत त्याला अभ्यासासाठी आन पहा किंवा अपान पहा काही का दोन्हीपैकी एक कोणतं तर एका वेळेला एक जर पाहिलं थोड्या वेळानंतर त्याच्यात थोडस आपण पारंगत झालो त्याच्यात आपल्याला थोडासा अनुभव आला का मग दुसरं पुढचं पहा, मग दोन्ही जोडा, मग पूर्ण प्रक्रिया पहा. असं करत करत आपण आतमध्ये उतरतो आणि मग कनेक्ट होतो, ज्याला आपण म्हणतो ना कनेक्टिव्हिटी. ती कनेक्टिव्हिटी मग त्याच्यातून येते की तुम्ही थोडं 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 करत करत तुम्ही तिथं स्थिर होता. तर एक एक काम क्रमाक्रमानं करत करत आपण पुढे जातो पुढे जातो. पठाण प्रस्थान पुढे पुढे जाणं हे एक एक करत करत आपण पुढे पुढे प्रस्थान करतो. गाडी प्रस्थान करते आणि पुढे जाते आणि ती क्रमानं पुढे जाते. गाडी जंप नाही करत, एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जंप नाही करत, ती जमीन धरून क्रमाक्रमानं ती जाणार आहे. तसं हे काम आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न चांगला आहे परंतु त्याचं उत्तर लगेच देता येत नाही. सतीपट्ठाण म्हणजे काय किंवा सप्तबोधांग म्हणजे काय त्याच्यावरचा अभ्यास आपला थोडाफार झालेला आहे परंतु प्रॅक्टिकली व्यक्तिगत पातळीवर आणि हे ज्याला त्यालाच करायचं हे व्यक्तिगत काम आहे. एखाद्या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. आता जसं मी आन सती तर हा आन सती अपान सती, आन सती किंवा अपान सती मग आनापान सती, अजून एखादं त्याच्यामध्ये एक ऍड करू शकतो आपण काया आनापान सती, कारण कायात आनापान करते. मग काया आनापान सती, कायामध्ये वेगळ्या प्रकारच्या फिलिंग आहेत, जाणीव आहेत. मग काया जाणीवा म्हणजे वेदना, मग काया वेदना अनापान सती असं काय करू शकतो का. म्हणजे आपापल्या पद्धतीनं ते करायची प्रॅक्टिसला काही साचा नाही, असंच करायला पाहिजे. कारण ते साचेबद्ध नाहीच आहे ते काम. मी म्हणेल तेव्हा आन चालेल, मी म्हणेल तेव्हा अपान चालेल असं नाही ते. मी बोलताना आन सती करू शकत नाही कारण अपान चालू आहे. मी जर बोलतोय तर माझा श्वास बाहेर पडतोय ना, श्वास जर बाहेर पडतो तर मी आन सती कशी काय करू शकतो. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार ते नाही चाललं. ते जेव्हा जसं आहे या क्षणात आत्ता काय चाललंय हे वर्तमानातलंच काम आहे, प्रेझेंट मधलं काम आहे. प्रेझेंट टेन्स आहे तो, सध्याचा काळ. वर्तमान काळ म्हणजे सध्याचा.
आत्ता घडते, आत्ता जे चाललंय आण आणि अपान. जेव्हा आण असेल तेव्हा आण सती, जेव्हा अपान असेल तेव्हा अपान सती. पण ते जर स्पष्ट पाहता येत नसेल तर मग त्याचे तुकडे करा, थोडं थोडं पहा, आणि मग त्या क्रमानं आनापान, काय आनापान, त्या निमित्तानं आपण कायाशी कनेक्ट होतो. मग कायमध्ये स्थिर होतो तरी आनापान चालू असतं. पण आनापानची पुढे गरज नाही तर आनापान मध्ये अडकण्याची गरज नाही, कायचाच विषय घ्यायचा. आणि एक स्टेशन पुढे सोडल्यावर मागच्या स्टेशनकडे जास्त बघण्याची काय गरज नाही, तिथून आलो आपण. मग कायचाच विषय. मग कायमध्ये थांबता येत नसेल तर मग आनापानकडे परत जायचं. आनापान सती पण जमत नसेल तर मग परत बसून राहा, नुसतं थोडा वेळ बसून राहा. जसे आता तुम्ही आलात आणि बसलात, तुम्ही जितकं शांत बसाल, बसता येत असेल तितकं तुम्हाला आनापान मध्ये उतरणं सोपं जाईल. पण आपली जर फिजिकल म्हणजे शारीरिक चळवळ चाललेली असेल, म्हणजे अस्थिरतेमुळे, अस्वस्थतेमुळे चळवळ चाललेली असेल तर तुम्ही आनापान मध्ये येऊ शकत नाही. पण ठीक आहे, मानसिक चळवळ चाललेली आहे, शारीरिक चळवळ चाललेली आहे, तर ती फक्त लक्षात घ्या आणि शांत बसण्याचा प्रयत्न करा आणि मग आनापानकडे या. किंवा नुसतं आन पहा किंवा नुसतं अपान पहा, जेव्हा जेव्हा जे असेल तेव्हा ते. समजा दोन्ही एकदम सांभाळता येत नसेल तर एक एक करा. म्हणजे आता माझी पद्धत आहे काम करण्याची, तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही करायचं. सोपं करायचं, सिम्प्लिफाय करायचं, सोपं करायचं आणि त्याच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करायचा. मग कायेत उतरा. कायेत एकदा उतरलं तर तुम्हाला तुमचं फाउंडेशन झालं. मग कायानुसतीसाठीच आनापान सती आहे, कायेत येण्यासाठीच आनापान सती आहे. कायेत स्थिर होता येत नसेल, मनाला पळू द्या, मनाला पळू द्या, चित्ताला पळू द्या, ते सगळं डिस्टर्बन्स असू दे, त्याची नका चिंता करू, कारण ते काम नंतर होणार आहे. पहिलं स्वतःच्या लाईफशी, जीवनाशी, कायेशी कनेक्ट होऊन कायेतला सूर आधी सापडला पाहिजे, असं मला वाटतं. तो सूर सापडला का पुढचं ते गाणं कसं बसवायचं ते पुढचा प्रश्न. जीवनाचा सूर कसा तो करायचा तो पुढचा प्रश्न. मी काय म्हणतो ते लक्षात येत असेल ना? तुमच्या प्रश्नाचं एवढं मोठं उत्तर आहे तर ते बेसकडे या, फाउंडेशनकडे या आणि नैसर्गिक श्वास शोधा. नैसर्गिक श्वास म्हणजे आपण घेत नाही, आपण सोडत नाही, नैसर्गिकपणे काही न करता बघायचे. ते ऍक्च्युअली काहीच नाही करायचं, काहीतरी करणं सोपं असतं, काही न करणं अवघड असतं. मी असं करेल तसं करेल ते सोपं असते, कारण त्याला ती सवय आहे, इच्छांना सवय आहे, मी असं करेल तसं करेल. इथं आपल्याला शोध घ्यायचा आहे तर काहीच करायची गरज नाही, फक्त त्या प्रांतात जाण्याची गरज आहे, उतरण्याची गरज आहे, कनेक्ट होण्याची गरज आहे.